आजच्या या कार्यक्रमाला धर्मप्रतिनिधी म्हणून गुरु गायकजी स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्याच बरोबर गोळेगावचे असणारे बनते बोधी धम्मो हेही उपस्थित आहेत। आपण ज्यांचं भाषण असं ऐकलं असे असणारे कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष ईश्वररावजी भोसीकर साहेबांचं आपण ऐकलंय। या गावच्या प्रथम नागरिक आणि सरपंच प्रमुख अतिथी सौ राजेश्रीताई मनोहरजी भोसीकरजी, या पुतळा समितीचे असणारे अध्यक्ष। आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे जातो तिथे एक प्रश्न सातत्याने एक प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे पुढे काय। चिंता सर्वांनाच लागलेली आहे, याच्याबद्दल दुमत नाही, पण या चिंतेचं कारणही कोण आहे हे आपण असताना शोधलं। ते चिंतेचं कारण जर आपण शोधलं नाही तर आपल्याला मार्ग सापडणार नाही। आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला तपासतो, गरज पडली तर टेस्टिंगला पाठवतो आणि जे काही निघतं त्याच्यावरती तो औषध, ते औषध आपण घेतलं की आपली तब्येत जी आहे ती ठीकठाक होते अशी असणारी परिस्थिती। तेव्हा हे आपलं गाडं बिघडलं कुठं? शरीराचं गाडं बिघडलं की आपण डॉक्टरकडे जातो, तपासतो आणि आपण त्याचं निदान करतो। तशाच रीतीने आपलं हे गाडं बिघडलं कुठं? तर हे गाडं बिघडलं आपण म्हणतो की मी ज्याला निवडून दिले तो नालायक, मी ज्याला निवडून दिलं तो नालायक आहे। मग मी त्याला विचारतो तो नालायकाला का निवडून दिलं? तू नालायकाला निवडून का दिलं? तो हळूच म्हणतो काय नाही, त्यांनी महात्मा गांधी वाटला, त्यांनी दारू वाटली, त्यांनी मटण खायला दिलं। आता त्याच्या बरोबर तो बिघडला म्हणजे आम्ही सुद्धा बिघडलो नाही का? आपल्या इथं म्हण आहे, राजा तशी प्रजा। आपल्याला मताचा अधिकार मिळाल्यामुळं राजेशाही संपली, पण मताने आम्हाला राजा केलं हे आपण विसरतो। उद्या समजा लोकसंख्या कमी असती, उद्या समजा लोकसंख्या कमी असती तर लोकशाहीमध्ये राज्य कोणी केलं असतं? लोकशाहीमध्ये मग राज्य कोणी केलं असतं? तर स्वतःहून केलं असतं। संख्या जास्ती असल्यामुळे आपण कोणाला तरी निवडून देतो आणि त्याला सांगतो अरे बाबा नीट राज्य कर। आजही आपल्याकडे काही ग्रामपंचायती आहेत की जिथे निवडणुका होत नाही। गावामध्ये जो 18 वर्षाचा वरती आहे त्याला निर्णय घेण्याचा अधिकार, सामुदायिक निर्णय होतो आणि त्यांच्या गावामध्ये आपल्या जसं ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, त्या ग्रामसभा असते, त्या ग्रामसभेचा अध्यक्ष आहे, तोही निवडला जात नाही। ज्या दिवशी ग्रामसभा असेल त्या दिवशी एकाला अध्यक्ष म्हणून निवडलं जातं आणि त्याच्या अध्यक्षतेखाली तिथली असणारी सभा होते आणि जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि अंमल केल्या जातात अशी असणारी परिस्थिती। गावामध्ये ग्रामसभा घेणं सोपं आहे कारण तिथे असणारा 250-300 कुटुंब आहे, किंवा 250-300 कुटुंबामध्ये पानबुडशी गावामध्ये आपण असणारा या ठिकाणी जर बघितलं
तर 2,500-3,000 कुटुंब असतील. ते 2,500-3,000 कुटुंबाला एकत्र घेऊन निर्णय घेणं अशक्य असल्यामुळे ते शक्य नाही आहे. म्हणून आपण असा प्रभाग पाडले, त्या प्रभागातून एकाला आपण किंवा दोघांना आपण असाला निवडून देतो आणि त्या निवडून आलेल्यांनी तिथला असताना ग्रामव्यवस्था करावी अशी असणारी व्यवस्था आपण घटनेमार्फत केली आणि चाल दोन्ही आहे. ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे तिथे न निवडणुका होता ग्रामसभा होते आणि ग्रामसभा तिथला निर्णय करते. ज्या ठिकाणी ज्या गावांमध्ये जास्ती लोकसंख्या आहे त्या ठिकाणी निवडणुका होतात आणि निवडणुका होऊन तिथे असणारा ग्रामपंचायत समिती जी आहे ती ग्रामपंचायत समिती तिथे निर्णय घेते आणि कारभार करते अशी असणारी परिस्थिती. राजा कोण? आत्ताच्या व्यवस्थेतला राजा कोण? जोरात बोला. आता मतदार राजा आहे. आता मतदारच जर बेविचारी झाला तर निवडून आणणारा कसं काय साव राहील? साव कसं राहील? म्हणून सुधारणा जी आहे ती आपल्यापासून सुधारणा झाली पाहिजे ही आपण लक्षात घ्या. आपल्यापासून सुधारणा झाली तर इथे असणारे माजी आमदार जे आहेत ईश्वररावजी भोसीकर यांच्या कालावधीमध्ये इथं धरण झालं की न झालं? धरण झालं ना. आता पाणी येते की नाही येते? शेतीला पाणी येते. त्याच्यानंतर काय झालं का? निवडून अनेक गेले. निवडणुकीच्या अगोदर मोटरसायकल सुद्धा नव्हती. हे शंकरराव तुझी असताना गाडी जरा मला ते सभेला जायचंय अशी असणारी अवस्था. निवडून आला 2 महिन्यानंतर मर्सिडीज मध्ये फिरायला लागला. अरे बाबा ही मर्सिडीज आली कुठून? तुम्हाला लुटण्यासाठी देण्यात आली अशी असणारी परिस्थिती. ती मर्सिडीज देण्यात आली याचं कारण तुम्हाला लुटायचं होतं आणि आता पुन्हा शेतकरी इथला लुटल्या जाणार आहे हे लक्षात घ्या. या देशामध्ये 2च नेते आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांबद्दल कळवळीने लिहिलं. नुसतं लिहिलं नाही तर त्याच्यावरचा उपाय त्याच्यावरचा उपाय सांगितला. कोणाला माहिती आहे का? महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोघांनी म्हटलं की शेती व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा पहिल्यांदा द्या. शेती व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा द्या. तुम्ही एकदा इंडस्ट्रीचा दर्जा दिला तर त्याच्या शेतामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा गावातला शेतकरी एकत्र येऊन आपल्याला असणाऱ्या पाण्याची सोय, स्टोरेजची सोय, बियांची सोय, खाद्याची असणाऱ्या सोय आणि उद्या असणारा मार्केटिंग करण्याची सोय हा एकत्र येऊन एक योजना करू शकतो आणि बँकेत मार्फत तो आपला उद्धार करू शकतो अशी असणारी परिस्थिती. शेतीच्या साठी शासन असं म्हणतंय की आम्ही तुम्हाला सबसिडी देतो, पण ती सबसिडी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही. फर्टिलायझर मधली असणारी सबसिडी ही शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी ती फर्टिलायझर निर्माण करणाऱ्या कंपन्यांना त्या ठिकाणी दिल्या जातात. पण ते नाव कोणाचं? तर शेतकऱ्याचं. नाव कोणाचं? तर शेतकऱ्याचं. इथे कापसाचा शेतकरी किती आहे? हात वरती करा. जेवढ्या बी आहेत, जालनावाल्याचे असतील, हैदराबादवाल्याचे असतील, याचं पाकिट आपण जर काढलं
त्या पाकिटामधला दर आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये अमेरिकेची मॉन्टेन्सो ही जी कंपनी आहे, या मॉन्टेन्सो कंपनीला 300 रुपयाचा असणार एका पाठीमागे रॉयल्टी दिल्या जाते. याचं कारण का त्यांनी जे बॉलराच्या ज्या बिया काढल्या त्याच्यामधनं किडे होत नाही आणि 100% कापूस आपल्याला मिळतो. मला सांगा, आता असणार या कापसाला कीड लागते की नाही लागते? कीड लागत असेल तर मी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की आपण पैसे का देतोय त्याला? त्या मॉन्टेन्सो कंपनीला आपण पैसे का देतोय? मी एका बाबतीत मोदीला मानतो. त्यांनी गुजरातमध्ये सरळ सांगितलं मी पैसे देत नाही, जा काय करायचं असेल ते कर. आणि म्हणून गुजरातमध्ये कॉटन सीड हे 350च्या वरती पिशवी मिळत नाही, आणि ती बीटी कॉटन, हलकी कॉटन आहे, बीटी कॉटन. पण आपल्या इथे तीच पिशवी 950ला मिळते, 1200ला मिळते, 1300ला मिळते. अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये बॉलगाट नावाचा असणारा जो काही रोग येत होता तो थांबवण्याचा असणारा कामकाज आम्ही केलेलं आहे, आणि म्हणून आमची असणारी मोनोपली आहे. आणि ते जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला असणारा प्रत्येक बॅगे पाठीमागे 300-350 रुपये आम्हाला द्यावे. तुम्ही मला असणारा एक लायसन्स द्या. म्हटले काय की गुजरात मधल्या अर्ध्या कॉटन सीड्स मी विकत घेतो आणि इथे म्हटलं फुकट वाटत बसतो. म्हणलं बघा हे कसं काय होणार? म्हटलं काय नाही, लोकांकडून देणगी घे आणि त्यांच्या त्यांनाच देऊन टाकेल. एकदा तुम्ही रेस सुरुवात केली की ह्या ज्या अमेरिकन कंपन्या ज्या आहेत या मागे हटतात अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होणं आणि नंतर पंतप्रधानाकडे जाणं याचं कारण हे मॉन्टेन्सो कंपनीला चॅलेंज देणं आणि तिथल्या शेतकऱ्यांना सगळ्यात स्वस्त कापसाच्या बिया देणं हा त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण का आपल्यापेक्षा जास्ती प्रोडक्शन कापसाचं आणि तिथला असणारा शेतकरी हा गुजरातमध्ये हे आपण असताना लक्षात घेतो. मित्रो, मोदी पण तो आता अख्ख्या देशाचं शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे हे आपण लक्षात. म्हणजे त्याची जशी चांगली बाजू मांडली मी, आता तो देशातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघाला. अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ट्रम्प यांची मागणी काय आहे कोणाला माहिती आहे की भारताची कृषी बाजारपेठ जी आहे ती अमेरिकेच्या शेतकऱ्यासाठी खुली करा. आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यासाठी खुली केली नाही तर 25% टॅरिफ च्या ऐवजी 50% टॅरिफ तुम्हाला लावू. म्हणजे इथनं जो काही माल जातो अमेरिकेला त्याच्यावरती आता 10% कर लागतो. तो त्यांनी 25% वरती घ्यायचा ठरवलेला आहे. आणि तरीही तुम्ही असणारा कृषी क्षेत्र, भारताचं कृषी क्षेत्र हे जर अमेरिकेच्या शेतकऱ्याला तुम्ही खुलं केलं नाही तर हे 25%चं 50% मी केल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. मोदी बुवा हा येत्या काळामध्ये बळी पडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. हा बळी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्याच कृषी बाजार हा जर खुला झाला तर याचा परिणाम काय होणार? कापसाचंच उदाहरण देतो. आपल्या इथं हमी भाव ज्याला आपण म्हणू हा 7,200 ते 7,450 पर्यंत आहे. त्या रेंज मध्ये आहे. सरकारने जाहीर केलेला. हा जाहीर करत असताना आपल्या इथे जास्तीत जास्त प्रोडक्शन हे
14 क्विंटल होतो, त्याच्या वरती होत नाही. पण अमेरिकेमध्ये शेतकरी हा कमीत कमी 30 क्विंटल 35 क्विंटल पर एकर घेतो. त्याचं प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्ती, आणि त्याचं प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्ती असल्यामुळे त्याचा भाव अर्धा किंवा 60% येतो, 70% येतो, पण त्याच्या वरती जात नाही. आता त्याचा जर भाव 60% असेल, 7,500 आपण प्रति क्विंटल या ठिकाणी धरला तर 7% किती होतात त्याचे? 3,750. 3,750 ते 10% किती होतात? त्या भावाने कापूस हा भारतामध्ये येईल. भारताची बाजारपेठ खुली केली तर किती येईल कापूस? क्विंटलला भाव काय असेल? 3,800च्या आसपास असेल. त्याचा ट्रान्सपोर्ट वगैरे जो लागतो तो सगळा तुम्हाला परवडणार आहे का? शेतकऱ्याला परवडणार आहे का? तर नाही. तेव्हा आपण सतर्क राहिल्याशिवाय आपण आपल्याला वाचू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि सतर्क राहायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता समजायला पाहिजे. पूर्वी आपण नवीन स्वतंत्र मिळालेला देश होतो, तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. तो एकदा मोठा झाला की मग आपली भाषा बदलते. का रे, तुला कळत नाही का रे? ही आपली भाषा बदलते. आता जगभराचे देश असं म्हणतो, मी 70 वर्ष झाला ना, आता स्वतःला वाचवायला सुरुवात करा. आता आम्ही तुम्हाला वाचवणार नाही. तुम्हाला आमच्याशी व्यापार करायचा असेल, तर मग वाटाघाटीने जे ठरेल ते ठरेल, आणि जे ठरलं ते तुम्ही अंमलबजावणी केलं पाहिजे. आता इथेच ज्याला निवडून दिले आपण, मी नेहमी म्हणत असतो की तो नांगरा असला पाहिजे. ज्याला निवडून दिलंय तो नांगरा असला पाहिजे. नंगे से फुडावे. त्याच्यामुळे निवडून दिलेला माणूस हा जर नांगरा नसेल तर तो काय करतो? नांगरा जरी असला तरी झाकण्याचा प्रयत्न करतो, आणि झाकण्याचा प्रयत्न करत असेल तर कुणाचा तरी कपडा पळवण्याचा प्रयत्न करतो. मित्रो, फारुख अहमद यांनी असणारा पैगामचा असणारा या ठिकाणी उल्लेख केला, आणि काहीतरी झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही. तुमच्या अपेक्षा अनेक असतील, पण होणार नाही. याचं कारण असं आहे की आमची विचारसरणीच पहिल्यांदा स्पष्ट नाही. इथे सरकारी अधिकारी किती बसलेले? सरकारी अधिकारी म्हणतो मी क्लार्क असेल, बँकेमध्ये लागला असेल, कुठे यायचं, किती जण बसले? किती जण आहेत? लाजायचं नाही, हात वरती करा. सगळेच लाजतात. आता हे जे सगळे माझ्या सकट सांगतो मी, म्हणजे त्याच्यात मी बघतोय असं स्वतःला नाही. आम्ही शिकलो कुठून? सरकारी शाळेतून शिकलो, पब्लिक स्कूल मधून शिकलो. सरकारने निधी दिला त्या शाळेला म्हणून आम्हाला असणारं शिक्षण घेता आलं. आज शिक्षण घेऊन आम्ही नोकरीला लागलो. नोकरीला लागल्यामुळे घरं केली, शेती केली, इतर नातेवाईकांना आम्ही असणारं मदत करून त्यालाही असणारं पुढे आणलं. पण आमची वृत्ती बदलली.
आमची विचारसरणी बदलली. काय विचारसरणी बदलली? तर आमच्या दुसऱ्या पिढीला आम्ही पब्लिक स्कूलमध्ये घालायला तयार नाही. आम्ही काय म्हणतोय की आमचा मुलगा आता प्रायव्हेट शाळेमध्ये जाईल, आमचा मुलगा आता प्रायव्हेट शाळेमध्ये जाईल. मला अनेक जण येतात, मी त्याला विचारतो त्यावेळेस, अरे बाबा तू शिकलास की पब्लिक शाळेमध्ये शिकला? तो म्हणतो मी पब्लिक शाळेमध्ये शिकलो. आणि म्हटलं तू शिकवून जर ह्या पदावरती येऊ शकत असशील तर तुझा मुलगा सुद्धा पब्लिक स्कूलमध्ये शिकला तर त्या पदावरती येऊ शकेल हा विश्वास तुला का नाही? प्रकाशात जाऊ द्या, तुम्हाला काहीच कळत नाही. म्हटलं जे कळत नाही ते तर मला समजू दे, जे तुला कळालेलं आहे ते मला तरी कळू दे. नाही आपण नंतर वेळ भेटल्यानंतर बोलू, आपण आता आज वेळ नाही जरा, का त्याला 2 तास लागतील समजून घ्यायला. आता माझ्या लक्षात येतं की हे म्हणायला तयार नाहीये त्याचे आई वडील यांची ऐपत नव्हती, आई वडील ऐपत नव्हती, पब्लिक शाळेमध्ये घालून शिकण्याची ऐपत होती, म्हणून हा शिकला. आणि आज 4 पैसे खिशामध्ये खुळखुळायला लागले तर ज्या शिडीने तो वरती आला तीच शिडी तो आता कापायला लागला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तो आता खासगीकरणाचा पुरस्कर्ता झाला. आणि मग जसं या प्रायव्हेट शिक्षण संस्थेचं जाळं वाढलं, ताकद वाढली, त्यांनी फिया वाढवायला सुरुवात केल्या. आणि हा काय करायला लागला? पुन्हा 2 गोष्टी करायला लागलाय. एक तर शासनाला म्हणतोय की याच्या फियाच्या अधिकारावरती बंधन आणा, आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या असोसिएशन काढून आम्हाला अधिकार द्या या शाळेच्या फिया ठरवण्याचा. नरेंद्र मोदी बाबतीत बोललो की बाबा असणारा तो काहीच करणार नाही. याचं कारण तुमची विचारसरणीच तुमची स्पष्ट नसेल तर ती तुम्हाला निर्णयाला चेव देत नाही. आणि ती निर्णयाला न आणू दिल्यामुळे तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये राहता. आता प्रायव्हेट शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जे पालक संघ आहेत त्या पालक संघाला अधिकार मिळाला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा या पब्लिक स्कूल मधनं शिक्षण सुरुवात केलं असतं, तिलाच असताना ताकदवर आपण असताना केली असती तर या भानगडी करण्याच्या काहीच गरज नव्हत्या. गावातल्या शेतकऱ्याने सुद्धा पहिल्यांदा एक ठरवलं पाहिजे, शासनाबरोबर राहणार की खासगी व्यापाऱ्यांबरोबर राहणार याचा त्यांनी निर्णय घेतला. तर शेतकरी जो आहे तो शासनाबरोबर राहणार की तो व्यापाऱ्यांबरोबर राहणार अशी असणारी परिस्थिती. व्यापारी वर्ग मोदींना म्हणतात आहेत की तो जर म्हणत असेल की कृषी क्षेत्र तुम्ही असं मोकळं करा आणि टॅरिफ कमी करणार असेल तर स्वीकारायला काय हरकत आहे? स्वीकारायला हरकत काही आहे. पण इथे किती शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे? इथे किती शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे? जे मी आपल्याला सांगितलं कापसाच्या संदर्भात तेच ऊसाच्या संदर्भात होणार. आपल्या इथे साखरेला महत्व आहे. जगभरामध्ये इथे ऊसाचं पीक घेतलं जातं हे एथेनॉल निर्माण करण्यासाठी. हे एथेनॉल निर्माण करण्यासाठी तिथे ऊसाचं पीक घेतलं जातं आणि राहिलं तर साखर त्या ठिकाणी काढल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. जगभराचं असणारं गणित हे वेगळं वेगळं होत चाललेलं आहे. आपल्याला सुद्धा आपल्या हिताचं काय याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून मित्रो, तुम्हाला फार चांगल्या 2 गोळ्या दिलेल्या आहेत. चांगल्या 2 गोळ्या देण्यात आलेल्या आहेत. एक गोळीचं नाव आहे
धर्म आणि दुसऱ्या गोळीचं नाव आहे जात. आहे त्या दोन गोळ्या, एक तर कधी धर्माचं राजकारण चालतं, नाही तर कधी जातीचं राजकारण त्या ठिकाणी चालतं. या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला अडकवून पूर्णपणे लुटायचा मार्ग चाललाय अशी असणारी परिस्थिती. किती जेवढे निवडून गेलेले आमदार आहेत, खासदार आहेत, शरद पवार सकट आहेत, हे शेतकऱ्यांचे नेते कधी नव्हते आणि कधीच राहणार नाही. ते नेते कोणाचे होते आणि आता येतील तेही कोणाचे राहतील, तर शेतीमालावरती प्रक्रिया करणारे जे कारखाने आहेत त्या कारखान्याचे हे प्रतिनिधी आहेत. आणि या कारखान्याचे प्रतिनिधी असल्यामुळे त्या कारखान्यांना कच्चा माल स्वस्त कशा रीतीने मिळेल हा त्याच्यातला आहे. आणि म्हणून उद्या कृषी क्षेत्र उघडलं तर आश्चर्य मानू नका, कारण त्यांना इथल्या शेतकऱ्याशी काहीच घेणं नाही. तो जगला काय मेला काय त्याच्याशी काहीच घेणं देणं आहे. जातीचा असेल तर त्याला घेणं देणं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे स्वतःला वाचवणं हा ह्या देशामधला आता असणारा सगळा क्रमप्राप्त भाग आहे हे आपण लक्षात घ्या. मी अजून एक प्रश्न आपल्याला विचारतो, मिनिटामध्ये मला नाही द्यायचं, स्वतःला द्यायचं. म्हणजे तुमचा आज विश्वास कोणावरती? माझा विश्वास याच्यावरती आहे. 5 मिनिटं झाली तरी मला नाव आठवत नाही. याचं कारण या देशामध्ये राजकीय व्यवस्थेवरची विश्वासार्हताच संपली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून सांगता येत नव्हतं अगोदरच्या काळामध्ये अमुक आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो, तमुक आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकतो, पण आता कोणीच नाही. ही फार मोठी घातक परिस्थिती. ही परिस्थिती घातक आहे. बाबासाहेब असं म्हणाले होते की पेन विल बी मायटियर देन सोड. म्हणजे हे जे लिखाण आहे हे तलवारीपेक्षा ताकदवर राहणार. युद्ध आता होणार नाही. फार कमी प्रमाणात जगामध्ये युद्ध होतील. तुम्ही बॅरियर उभं केलं ते तोडण्यासाठी युद्ध होईल, नाही तर युद्ध होणार नाही. याचं कारण आता असणारा नवीन अध्याय सुरुवात झालेला आहे आणि तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. याच्या अगोदर आपण फक्त राजकीय आणि सामाजिक किंवा सामाजिक आणि राजकीय जेवढ्या पुरतच मर्यादित. सामाजिक आणि राजकारण याच्याच पुरतं आपण असणारा मर्यादित होतो. आता याच्या पुढे आपल्याला असणारा अजून त्याला एक विषय जोडावा लागेल आणि तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा विषय या ठिकाणी जोडावा लागेल. हे आपण असणारा लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेचा विषय तो आपल्याला जर समजून घ्यावा लागेल. तो काही आहे तर कुठल्याही देशावरती आता इंग्लंड येऊन राज्य करणार नाही, अमेरिका येऊन राज्य करणार नाही, जर्मनी येऊन करणार नाही, स्पेन येऊन करणार नाही, किंवा आपणही कोणावरती जाऊन राज्य करणार नाही, किंवा चायनाही आपल्यावरती असणारं राज्य करणार नाही, रशियाही आपल्यावरती राज्य करणार नाही. आता एकमेकांवरती राज्य करायचं असेल तर त्याचं सगळं तंत्रच बदललेलं आहे. हे आपण लक्षात, सगळं तंत्रच बदललेलं आहे. ते नवं तंत्र काही आहे तर आर्थिक नाड्या, त्या देशाच्या आर्थिक नाड्या या तुम्ही ताब्यात घ्या, त्याच्यावरती नियंत्रण मिळवा. एकदा आर्थिक दृष्टिकोनातून नाड्या आपल्या हातात आल्या तर काय होतं, सावकाराकडून आपण पैसे घेतले आणि वायद्याप्रमाणे आपण परत केले नाही तर सावकार काय करतो, व्याज लाव. व्याजही दिलं नाही आणि तेही आपण दिलं नाही, मग सावकार काय करतो, आपल्या घराचा ताबा घेतो ना.
आपल्या शेतीचा ताबा घेतो ना, आणि ताबा घेतल्यानंतर काय म्हणतो, तू माझा नोकर म्हणून राहा, तू माझा नोकर म्हणून राहा, तुला मी जे सांगेन ते करत राहा. आत्ताच जगावरचं जे चाललेलं आहे ते हेच चाललेलं आहे. आता जे जगामध्ये चाललंय ते हेच चाललंय. ताबा हातात घ्यायचा, आर्थिक व्यवस्था ताब्यात घेऊ. नाही, राज्य तूच कर, पण निर्णय काय घ्यायचा हे मी सांगेन. आता हा निर्णय या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या फायद्याचा तर नसेल, मग तो सावकार जो कोणी असेल त्याच्या फायद्याचा असेल. सावकार जो आहे त्याच्या फायद्याचा असेल. आणि म्हणून उद्या सत्तेवरती आपल्याला बसवायचा असेल तर पहिल्यांदा तो किती विद्वान आहे याची गरज नाही. ती बाजारामध्ये पाहिजे तेवढ्या लाखाला विकत मिळते. अमेरिकेमध्ये फार विद्वान उभा राहिला ना तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं. मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष 62 सालापासून बघा, कोण डॉक्टर झालेला आहे का? तर नाही. त्यांचं असं म्हणणं आहे अमेरिकेमध्ये की विद्वान आणि विद्वत्ता ही विकत घेतल्या जाऊ शकते. विद्वान आणि विद्वत्ता ही विकत घेतल्या जाऊ शकते. आणि तो घेतल्यानंतर त्याची बांधिलकी ही सुद्धा विकत घेतल्या जाऊ शकते. त्याच्यामुळे विद्वानाची आम्हाला गरज नाहीये. विद्वानाची आम्हाला गरज नाहीये. आम्हाला गरज कसली आहे? ज्याला आम्हाला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडायचा आहे तो आपल्या बायकोशी कसा वागतो, तो आपल्या बायकोशी कसा वागतो, तो आपल्या मुलांशी कसा वागतो. त्याला म्हटलं, अरे याचा राजकारणाचा काय संबंध आहे? आमच्या इथे तर कधी तो बायकोला मारतो तरी आम्ही त्याला निवडून देतो. ते म्हटले, इथेच तर तुमचं चूक आहे. तो पोराकडे लक्ष देत नाही निवडून येतो, इथेच तर तुमचं चूक आहे. त्याच कुटुंबाशी इमानदारी नसेल, त्याची इमानदारी कुटुंबाशी नसेल, तुम्ही कोण आहात? त्यांनी मलाच प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? म्हटलं, मी भारतीय आहे. मग त्याची तुमची बांधिलकी कशी होणार? त्याची जर कुटुंबाशी बांधिलकी असेल, त्याची कुटुंबाशी इमानदारी असेल तर त्याला दिलेल्या जबाबदारीशी तो इमानदार राहील, नाही तर अजिबात राहणार नाही. जो आमच्या इथे निवडून देणारा जो आहे, आमच्या इथे निवडून दिलेला जो आहे तो श्रीमंत आहे का? गेला खड्ड्यात. विद्वान आहे का? त्याच्याहून गेला खड्ड्यात. आमच्या इथं आम्ही असारा बघतो की जो आपल्या कुटुंबाला जगतो, मग तो गरीब जरी असला तरी आमचं मत त्याला. जो कुटुंबाशी इमानदार आहे तो देशाशी इमानदार राहील, आणि देशाची इमानदार राहिला की तो आमच्याशी सुद्धा इमानदार राहील. मग आपली जबाबदारी काय? आता बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, जाहीर करतो. आता आपली जबाबदारी काय? आता आपली जबाबदारी काय? आता आपली उद्याच्या निवडणुकीमध्ये जो कोणी वाटायला येईल त्याचं घ्यायचं, सोडायचं नाही. पण निवडून कोणाला द्यायचं? जो वाटणार नाही त्याला निवडून द्यायचं. ते आपल्याला कळतं कोण वाटत नाही म्हणून. त्या काय जो वाटत नाही, का वाटत नाही? तो वाटत का नाही? तर त्याच्याकडे काहीच नाहीये. त्याच्यामुळे नाही म्हटलं 20, 30, 40% आपल्याशी तो इमानदार आहे. आता 100% बदमाशी जी होते ती तरी थांबेल.
काही क्रांतिकारक निर्णय आपण घेतल्याशिवाय या देशामधला बदल होणार नाही हे आपण असं लक्षात घ्या. मी आज जसं म्हणालो की मोदी काहीच ऍक्शन घेणार नाही, तोंडाची वाद घालवत बसेल तो, त्याच्या पलीकडे काहीच करणार नाही. त्यांनी असं सांगितलं की इंडस ट्रीटी 1960 साली झाली. ही 60 साली झालेली ट्रीटी ही भारताने आणि पाकिस्तानने केली हे बरोबर आहे, पण घडवणारा कोण आहे तर वर्ल्ड बँक आहे, आणि वर्ल्ड बँक त्याला असणारा साक्षी आहे. आणि ज्याने कोणी मोडली तर त्याला त्याच्यामध्ये दंड सुद्धा आहे. आता आपल्याला फसवायचं म्हणून आम्ही ती ट्रीटी मोडली. मोदी म्हणाला की नाही म्हणाला? कदाचित आज किंवा उद्या ते असणारं पत्र आपल्या वॉटर सेक्रेटरीने, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॉटर सेक्रेटरी चॅटर्जी जो आहे त्यांनी जे लिहिलेलं आहे, मुर्तजा शेख त्यांचा जो पाण्याचा जो सेक्रेटरी आहे त्याला लिहिलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्ही करारनामा अभियान्स मध्ये ठेवलाय. आता जे वकील मंडळी असेल त्यांना माहित आहे की कोर्टाला दोन्ही वकिलांना फसवायचं असेल, कोर्टाला दोन्ही वकिलांना फसवायचं असेल तर काय म्हणते? स्टेटस को. कोर्ट काय म्हणते? स्टेटस को. हा येऊन म्हणतो मी विजय झालो, हा येऊन म्हणतो मी विजय झालो. स्टेटस को म्हणजे काय? ज्या क्षणाला कोर्टाने स्टेटस को दिला, तुझ्याकडची बाजू तुझ्याकडे, याच्याकडची बाजू याच्याकडे, जैसे ते जैसे ते. आता त्या पत्रामध्येच तुम्ही असं म्हटलंय जैसे ते, मग कॅन्सलेशन कुठे आली? बूम बूम के लिए पाकिस्तान पाणी के लिए तरसेगा. त्या अँकरवाल्याला मी फोन केला, त्याला म्हटलं अरे कमीत कमी जेवढं तरी उचकवू नको लोकांना, तुला तुला येऊन मारतील म्हणून. अरे तो म्हणला प्रकाश भाई उसने पानी बंद कर दिया. अरे म्हटलं झेलम एक नदी है लेकिन उसके 4 उपनदियां हैं. एक झेलम आपल्याला माहिती आहे, पण एक झेलमचे होताना त्या 4 नद्या आहेत. काही डायरेक्ट जातात पाकिस्तानमध्ये, काही झेलम मार्फत जातात. ती डायरेक्ट गेली त्याचं काय करणार म्हटलं तू? अर्ध्या तासाने मला आला त्या करून म्हणता बूंद बूंद के लिए पाकिस्तान तरसेगा, हे म्हटलं वाक्य काढून टाक की पाकिस्तान को हमने सबक सिखाया म्हणून सांगते ते म्हटलं. म्हणजे हे फसवेगिरीचं जे काही माहोल आहे, त्या फसवेगिरीच्या माहोलवरनं मी असं म्हणालो की मोदी काहीच करणार नाही या सगळ्या ह्याच्यात. आणि म्हणून मित्रो, ती पहिल्या टप्प्यामध्ये असेल तर कीटकनाशकने तुम्हाला असणारं नियंत्रण करता येईल, पण कीड मुळातूनच लागली असेल तर तुम्हाला उखडून काढल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती. दुसरा मार्ग नाही. आता इथले सगळे राजकीय पक्ष, शरद पवारापासून राहुल गांधीपासून सोनिया गांधीपासून, सरकारने काही करावं आता त्याला पाठिंबा. अरे आणि आम्ही सरकार बरोबर आहोत. उद्या काही ऍक्शन घेतली आणि ती जर खरी ठरली नाही तर पुन्हा हे शिळा घालायला. आम्ही यांना सांगितलं होतं खाजगीमध्ये हे तुम्ही करू नका, पण त्यांनी केलं. कारण पब्लिकली काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलंच नाही. ही जी चमडी बचाव जे आहेत हे सुद्धा नांगडे व्हायला तयार नाही. कारण का यांचे सुद्धा काळे बोरे जे आहेत हे सरकारकडे आणि इतरांकडे. तर मी सत्तेमध्ये नाही, मी कशाला असणार हे करू? अरे पण तू या देशाचा नागरिक आहेस, तू एका पक्षाचा असणारा अध्यक्ष आहेस, किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून तरी काही भूमिका मांड.
मित्रो, आणि म्हणून हे सडून गेलेलं आहे. या सडून गेलेला जो मी उपाय सांगितलाय तोच आहे. तो कुठल्या पक्षात आहे त्याची अजिबात चिंता करू नका. पूर्वी संविधान ज्यावेळेस लिहिलं गेलं अजिबात राजकीय पक्षाची संकल्पना ही होती की लोकांनी आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, नगरपालिकेचा असेल, याला निवडून द्यावं. निवडून दिल्यानंतर या निवडून आलेल्या लोकांनी किती जण एकत्र राहतात, किती जण एकत्र राहत नाही याच्यावरती त्यांनी तपासणी करावी आणि सरकार आपलं चालतं. हे लोकानुमुक्त राज्य आपण जे म्हणतो की लोकानुमुक्त राज्य होतं, पण दुर्दैवाने 89 साली हा जो पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि पक्ष हे रजिस्टर करण्यात आले. आणि आता काय म्हणतात की तुम्हाला पक्ष सोडता येणार नाही, पक्ष तुम्ही सोडला तर तुमच्यावरती असणारा डिस्क्वालिफिकेशनची कारवाई. तुमच्यावरती डिस्क्वालिफिकेशनची कारवाई का होणार? तर तुम्ही पक्ष सोडला म्हणून. लोकांचा संबंध आहे का? तर अजिबात नाही. पूर्वीच्या कालावधीमध्ये निवडून गेलेल्या पार्लमेंट असेल, असेंब्ली असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याचा संबंध या निवडून गेल्यामार्फत सर्वसामान्य मतदारांची होता अशी परिस्थिती. आणि म्हणून ही लागलेली कीड पूर्णपणे बदलायची असेल तर मी सांगितलेल्या उपायाशिवाय दुसरा उपाय तुमच्याकडे गोदावरी खोरा आहे. आणि पाऊस अधिक पडला तर आपण असा बघतो की आलमायटी धरणाचा दरवाजा उघडला जात नाही, खाली तेलंगणा मधला जात नाही आणि फुगवटा मार्फत सांगली, नांदेड, सोलापूर या सगळ्या परिसरामध्ये होतो अशी असणारी परिस्थिती आहे. देणारी मार्ग जो आहे तो मी आपल्याला असणारा या ठिकाणी सांगतो, तो म्हणजे जो वाटणार नाही त्यालाच आपण असणारा निवडून दिलं ते एक नवा लीडरशिप या महाराष्ट्रामध्ये उभे राहील आणि ते पुन्हा त्यावेळच्या लोकांनी महाराष्ट्राला वैभवशाली केलं. तशाच रीतीने आपल्याला महाराष्ट्राला वैभवशाली करता येईल. बाबासाहेबांच्या जयंतीच्या आणि उद्घाटनाच्या निमित्ताने हा आपला संकल्प करूया एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भीम.